मिळतंय आणि त्यातनं स्ट्रेस कमी होतोय. डोपामाइनने स्ट्रेस नाही कमी होते माझा. खूप मोठी दारूचं छान अगदी 10,000 रुपयाची दारू प्यायली त्याच्याने स्ट्रेस कमी नाही होणार आहे. त्याच्यातनं निर्माण होणारा आनंद हा 2 तासच फक्त टिकणार आहे. मग ऑक्सिटोसिन मधनं निर्माण होणारा आनंद किती तास टिकतोय? आता रहस्य असं आहे की पैसे भरपूर मिळाले, त्या $1 मिलियन लॉटरी लागली त्या माणसाला, त्याचं डोपामाइन टिकलं वर्षभर, पण त्याच्यानंतर पैशातनं डोपामाइन मिळणंच बंद झालं त्याला. असं होतं ना, पहिले म्हणजे लाखांची स्वप्न, ते लाख मिळाले की कोटींची स्वप्न, कोटी मिळाले की 10 कोटींची स्वप्न. ते नंतर असं होतं की त्या पैशाशी संबंधित राहतच नाही डोपामाइन. मग कितीही मिळाले तरी डोपामाइन वाढत नाही. मग ऑक्सिटोसिनचा काय संबंध आहे? ऑक्सिटोसिन, एक गोष्ट मी जर का केली, आज जर का मित्राला मी प्रेमाने मिठी मारली, मी बघा काय सांगतोय, 40 सेकंद मिठी मारली, किंवा आज कुणाला तरी छोटीशी मदत केली, 2च मिनिटं मदत केली, मला ऑक्सिटोसिन मिळतं. ते किती वेळ टिकतं? ते 24 तास टिकतं, 10 वर्ष टिकत नाही. पण त्या 24 तासामध्ये ते कॉर्टिझॉल कमी करून टाकतं. मी उद्या जर का परत तीच गोष्ट केली तर माझं ऑक्सिटोसिन 12 तास टिकत नाही, माझं ऑक्सिटोसिन 24 तासच टिकतं. पण त्याच्यात स्ट्रेस आणखीन कमी होतो. त्यामुळे तिसऱ्या दिवशी जर का ही मी गोष्ट केली तर ते ऑक्सिटोसिन मला 48 तास टिकतं, कारण स्ट्रेस आणखीन कमी झालाय. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे रहस्य आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, ऐकलंय ना? जगातली सगळ्यात टॉपची युनिव्हर्सिटी मेडिकल एज्युकेशनसाठी अमेरिकेतली. तर हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक रिसर्च झालं. 75 वर्ष ते रिसर्च चालू होतं. बघा, 75 वर्ष, 850 लोकांना दरवर्षी या युनिव्हर्सिटीतली लोक जाऊन चेक करायचे. काय चेक करायचे? 3 गोष्टी. पहिली गोष्ट, आनंद किती आहे. दुसरी गोष्ट, आरोग्य यांचं कसं आहे. आणि तिसरी गोष्ट, मृत्यू तर नाही झालेला. ती खरं पहिली पाहिजे. या 3 गोष्टी ते चेक करत होते. 75 वर्षानंतर हे जे 850 लोक होते ह्याच्यातले बहुतेक सगळेजण गेले. मग त्यांनी ते रिसर्चचा सगळ्याचा जो डेटा होता तो एकत्रित केला, सगळी जी माहिती होती ती एकत्रित केली. आणि एकत्रित केल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं हे फार महत्वाचं आहे. त्यांनी काय केलं, जास्तीत जास्त जगलेले कोण, हे 5% लोक सगळ्यात जास्ती जगलेत, त्यांचा ग्रुप केला, ग्रुप ए. सगळ्यात चांगलं आरोग्य कुणाचं राहिलं, पहिले 5%, ग्रुप बी. सगळ्यात आनंदी कोण जगले, पहिले 5%, ग्रुप सी. आणि त्या सगळ्या लोकांना प्रचंड आश्चर्य वाटलं, कारण ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी लोक तीच होती. जी लोक आनंदी होती तीच लोक आरोग्य संपन्न होती आणि तीच लोक जास्त वर्ष जगली. रिसर्चर्स खुश झाले. ते म्हणले, आता ह्यांच्यात जर का आपण कॉमन गोष्ट शोधली तर आपल्याला रहस्य कळलं की आरोग्य कशाने वाढणार आहे, जास्त आयुष्य कुणाचं आहे आणि आनंदी कोण जगणार. मग त्यांनी शोधायला सुरुवात केली. पहिला त्यांनी जो काही निकष लावला तो होता पैशाचा. अरे, श्रीमंत दिसत आहेत सगळे लोक आणि त्यांना त्याच्यात काहीही मिळालं नाही, कारण त्यातले 850 पैकी जे जगले, म्हणजे जे टॉपची जी 5% लोक होती त्याच्यात श्रीमंत कोणीच नव्हतं. अरे, म्हणजे पैशाचा आनंदाशी, पैशाचा आरोग्याशी, पैशाचा दीर्घायुष्याशी काही संबंध नाही. मग त्यांनी विषय आणला, शिक्षण किती आहे. मग बहुतेक जास्त शिक्षित असतील तर खरं तर सगळ्यांचं शिक्षण कमीच होतं, डिग्री पण नव्हती बऱ्याच जणांकडे, मग शिक्षणही बाद झालं. मग त्यांनी विचार केला की अरे, मग हे व्हाईट आहेत का ब्लॅक आहेत का एशियन आहेत, काही संबंध नव्हता. सगळ्या गटातली लोक होती तिथं.
काही ब्लॅक होती, काही एशियन होती, काही व्हाईट होती. मग नक्की आहे काय रहस्य यांचं? काही वेगळं खात होते? काय नाही, सगळे सारखंच खात होते. आणि मग एकच गोष्ट त्यांच्यानंतर लक्षात आली की हे जे जास्त जगलेले, जास्त आनंदी, जास्त आरोग्य संपन्न लोक आहेत, एकच गोष्ट आहे त्यांच्यात, आणि ते म्हणजे यांची नाती खूप चांगली आहेत. रिलेशनशिप्स, सोशल कनेक्शन्स, सामाजिक संबंध. आणि ही लोक कधीच एकटी नव्हती. या लोकांमध्ये कुठेच एकटे पण नव्हतं. नवरा बायको 30-30 वर्ष एकत्र आनंदात राहत आहेत. 30 वर्ष आपल्याकडे बरेच वर्ष राहतात लोक, म्हणून मी आनंद शब्द ऍड केला. मग त्याचं परत रहस्य त्यांनी शोधलं. ते रहस्य परत या ऑक्सिटोसिन पाशी येऊन थांबलं. जेव्हा माझं कोणावरती प्रेम आहे, मी माझ्या मित्रांना भेटतोय. आता आज सकाळी अजून एका कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो. माझ्या मित्र आशुतोषजी बसलेत. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे एकत्र जमतो, काम वगैरे किती होतं ते ठीक आहे, पण आम्ही एकत्र येण्यामध्येच आम्हाला सगळ्यांना तो आनंद आहे. आणि म्हणूनच आम्ही हा ग्रुप ठेवलेला आहे. रोटरीचा ग्रुप होता तो, तसाच लायन्सचा पण ग्रुप आहे. एकत्र येण्यामध्येच आनंद आहे. मालपाणी सरांचा सत्कार झाला. एवढे वर्ष ते या ग्रुपशी जोडलेले आहेत, त्यांना काहीतरी ते मिळत असेल ना त्याच्यातनं. नुसतेच पैसे देत आहेत, नुसतेच स्वतःचा वेळ देत आहेत, नुसतं स्वतःचं काम करतायत, पण काहीतरी ते मिळत असणार आहे या सगळ्यांना. ते आहे ऑक्सिटोसिन. आणि त्याच्यात गंमत अशी आहे त्या ऑक्सिटोसिनची की मला मिळालं तर मला समोरच्याला देणं फार सोपं आहे. डोपामाइन जर का मला मिळालं तर समोरच्याला देणं अवघड आहे. म्हणजे काय, माझं आईस्क्रीम मी देणार नाही ना, मी कशाला देऊ, मला मिळतंय डोपामाइन. पण ऑक्सिटोसिन देणं सोपं आहे. माझ्या खिशात काही गोष्ट आहे तर मी ती दुसऱ्याला देऊ शकतो. मला अनेक उत्तम गुरूंच्याकडनं खूप काय काय लाभलंय. माझे असेच अजून एक गुरु होते, त्यांनी मला खूप काही गोष्टी दिल्या. त्यांचं नाव होतं डॉक्टर व्ही ए कुलकर्णी. त्यांनी मला एक सुंदर गोष्ट सांगितली, जी गोष्ट स्पर्श करून जाते हृदयाला. ही गोष्ट मी आपल्यासमोर सांगतो. एक अतिशय गरीब असं कुटुंब होतं. त्यात फक्त आई आणि 3 मुलं एवढेच होते, वडील नव्हते. आई बिचारी दिवसभर मोलमजुरी करून जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यातनं मुलांचं सगळं उदरनिर्वाह चालवायचा प्रयत्न चालू होता तिचा. मोठी मुलगी होती, 7-8 वर्षाची असेल. बाकी 2 जे होते ते छोटे होते, 3-4 वर्षाचेच होते. त्याच्यात एक मुलगी एक मुलगा, म्हणजे एक मोठी मुलगी आणि एक छोटी मुलगी आणि एक छोटा मुलगा, असे 3 जण होते आई बरोबर राहत. दिवाळी आली जवळ. आई म्हणली मला जास्त कष्ट करायचे, कारण आपल्याला पैसे तर हवेत. तर घरी दारिद्र्यच होतं. आई कामाला सारखी बाहेर होती. तर आईने सांगितलं एक दिवशी मुलीला की मोठ्या मुलीला की अगं उद्या आहे आपली दिवाळी. मोठ्या मुलीने आईला हळूच विचारलं की आई आपण काही गोड करणार आहे का दिवाळीचं. आईने सांगितलं हे काही बोलू नको, कारण आईकडे पैसे नव्हते. त्या मुलीला पटकन लक्षात आलं की अरे गडबड आहे काहीतरी. मग आईने सांगितलं मुलीला की 3 पोळ्या ठेवल्यात, एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या छोट्या भावांसाठी, भाऊबंधांना, एका बहिणीसाठी आणि एक भावासाठी. तर तू काळजी घे, त्यांना व्यवस्थित त्यांचं जेवण होतं ह्याची जबाबदारी तुझ्याकडे. मोठी बहीण आहेस तू. मोठी बहीण म्हणली ठीक आहे आई मी करते. आणि आई गेली कामावर निघून. आता या बहिणीने काय केलं की काहीच बोलली नाही ती, पण या दोन्ही धाकट्या भावंडांना अर्धीच पोळी दिली, अर्धी आणि अर्धी. ते रडायला लागले आम्हाला भूक लागली म्हणून. अर्धीच पोळी दिली, भूक लागली. ताई रागवली त्यांना, काही नाही आज एवढंच मिळणार तुम्हाला.
आणि त्यांना काय कळत नव्हतं. आई आली रात्री उशिरा. आईला तक्रार केली त्यांनी की ताईने आम्हाला अर्धी अर्धीच पोळी दिली. आई रागवली ताईला, अगं असं काय केलं तू, 2 पोळ्या तू खाऊन टाकल्या आणि यांना अर्धी अर्धी दिली, असं बरोबर नाही. ताई काहीच बोलली नाही. सगळे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस होता. सकाळी उठले सगळे. ताई पण उठली आणि तिने 4 छोटेसे पोळीचे लाडू करून आणले. आईने विचारलं का हे कुठून आणले तू? तेव्हा तिने सांगितलं की काल 3 पोळ्या ठेवल्या होत्यास, 1 पोळी मी अर्धी अर्धी त्यांना दिली, 2 पोळ्या शिल्लक राहिल्या. त्या 2 पोळ्यांचे 4 लाडू झाले तयार. आता मला सांगा, या सगळ्या प्रसंगामध्ये आनंद निर्माण झाला का दुःख निर्माण झालं? हे आहे ऑक्सिटोसिन. आणि त्या ऑक्सिटोसिन मधनच खरं तर सगळं जग पुढे जात असतं. पण चुकीने आपल्याला असं वाटतं की ते डोपामाइन मधनच चाललंय. आता हे तर मी प्रेमाचं सगळं सांगितलं. आता योगाकडे येऊ आपण. कर्मयोगाची तर गोष्ट केलीच मी आपल्या समोर. पण मग आसनं, प्राणायाम, धारणा, ध्यान धारणा करून ऑक्सिटोसिन मिळतं का, अशी संशोधनं झाली. तर डोपामाइन जसं मिळतं आसन, प्राणायाम, ध्यान करून, तसं ऑक्सिटोसिन पण मिळतं. आता बघा योगाने काय काय होतंय. योगाने स्ट्रेस कमी होतोय, त्यामुळे डोपामाइन जास्त वेळ टिकतंय. आता योगाने ऑक्सिटोसिन मिळतंय, त्यामुळे स्ट्रेस आणखीन कमी होतोय आणि आनंद पण मिळतोय. म्हणजे योगामधनं ही दोनही केमिकल्स आपल्याला मिळत आहेत. पुढची स्लाइड घेऊ आपण. आता खरं माझ्याकडे 2 छोटे छोटे रिसर्चेस आहेत जे मी आपल्या समोर शेअर करतो, तुम्हालाही आवडतील ते. एका मोठ्या सुपर मॉलमध्ये एक रिसर्च केला रिसर्चर्सनी. तो काय रिसर्च होता बघा, समजून घ्या. फार छान रिसर्च केला त्यांनी. एक जोकर असतो ना, त्याला बसवलं. आता तो जोकर जो बसला होता त्याला काय सांगितलं की येणाऱ्या जाणाऱ्याची टिंगल करायची, बरं का, येणाऱ्या जाणाऱ्याची टिंगल करायची. मग त्यांनी काय सुरू केलं, जो कोणी येतोय त्याला ए टकलू, ए जाड्या, ए बारक्या असं बोलायला सुरुवात केली. पण त्याच्यात आणखीन एक रिसर्चर्सनी गोष्ट केली होती. तो जोकर एका फळीवरती बसवलं होतं त्याला, आणि त्याच्या शेजारी असं एक मोठं टार्गेट ठेवलं होतं. आपण बघा शूटिंग करतो ना, ते शूटिंगला कसे गोल 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 असतात, तसं टार्गेट असतं ना. किंवा आपण एखाद्या कुठल्या तरी फनफेअरला जातो, तिथं ते शूटिंग करतो, ते फुग्यांना मारतो, तसं ते टार्गेट ठेवलं होतं. आणि अनाउन्समेंट अशी केली होती की तुम्हाला जर का त्या टार्गेटवरती तुमचा जर का बॉल लागला तर हा जोकर पाण्यात पडेल, अशी अरेंजमेंट होती. पण तुम्हाला जर का मारायचं असेल तर $1 द्यायचा. एकदा मारायचा $1. बघा बरं का, मी गंमत सांगतोय तुम्हाला. मला आश्चर्य वाटेल की काय मानसिकता आहे आपली सगळ्यांची, हे मनुष्य मानवाची. मग काय केलं त्यांनी की ह्यांनी टिंगल करायला सुरुवात केली. आता टिंगल करायला सुरुवात केल्यावरती लोक आले तिथं चवताळून, चेष्टा करतो काय, तुला पाण्यात पाडतो, थांब. काय, हे घ्या $10, 10 शॉट. आता ते टार्गेट लांब होतं, ते काही सहजासहजी जात नव्हतं. त्या रिसर्चर्सनी 2 तासामध्ये $300 जमवले. काही नाही, तो फक्त टिंगल करणार आणि हे त्याला पाण्यात पाडायचा प्रयत्न करणार, बस एवढाच खेळ. झाले $300 मिळाले त्यांना. मग त्यांनी सेटअप बदलला. काय बदलला सेटअप?
तर तो जो जोकर होता तो खूप प्रेमाने बोलायला सुरुवात केली त्यांनी. काय म्हणताय काका, कसं काय? अगदी प्रेमाने सगळ्यांशी. ताई नमस्कार, कसं काय चाललंय?